तापत ठेवले आपण. तेल तापले आपले छान. आता आपण इथे शेव काढूया. फास्ट गॅसवरतीच आपण शेव काढतोय. मी याच्यात हळद टाकली नाही काय. आता उलटून घेऊया एक साईड. किती छान झाली आहे. तेलाचे वरचे बुडबुडे गेले की समजायचं आपली खालची साईड झाली. उलटून घ्यायची. ती तळून झाली शेव. आपण काढून घेऊया. या पद्धतीनं आपण सगळी शेव करून घेऊया. आपलं शेवचंच तेल उरलेलं आहे. त्यामध्ये शेंगदाणे टाकूया आणि तळून घेऊ. एकदम खरपूस तळायचे. आपले ते शेंगदाणे तळून तयार झाले. आपण काढून घेऊया. आपण शेंगदाणा तळलेलीच कढई आहे. त्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं. त्यामध्ये जिरं टाकले. त्यानंतर लसूण टाकलाय. लसूण इथं आपल्याला लालसर तळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक लसूण असेल गावठी तर तो ठेचून घातला सालीसहित तरी छान होतं. लसूण लाल झालाय. त्यामध्ये मिरच्या, आपल्याला मिरच्या छान तळून घ्यायच्या. त्या पण नरम नाही राहिलं पाहिजे. कुठची गोष्ट जरा थोडीशी कडक झाली पाहिजे अशी. त्यामुळे तळून घ्यायच्या त्या. कोथिंबीर टाकली आपण. कोथिंबीर पण परतून घेऊ. तुम्ही जर या वस्तू कच्च्या ठेवल्या ना तर मग भेळ नरम पडेल. त्यामुळे छान अशा परतून घ्यायच्यात. कडक झाल्या पाहिजेत. आणि सगळ्या शेवटी आपण घालणारे हळद. हळद आधी टाकली ना की ती जळी जाईल. आणि सगळ्या शेवटी आपण हळद टाकली आहे. त्यामध्ये टाकूया मीठ. मीठ चवीनुसार टाका. आपण थोडंच टाकले. नंतर परत भेळीला वरून टाकणार आहे. ती कोथिंबीर आणि ते छान कुरकुरीत झाली आपली याच्यात. आता हे थंड झालं का आपण भेळ करून घेऊ. ज्या कढईत आपण तळून घेतली तीच कढई घेतली आहे. भरपूर सारे कुरमुरे घेऊ आपण. ते आपण कुरमुरे घेतले. त्याच्यावर टाकणारे आपण शेंगदाणे आणि शेव चुरगळून घेणारे आपण. त्याची शेवचा भुगा करून घेणारे आपण. आणि हे सगळं मिक्स करून घेणारे आपण. हाताने केलं मिक्स तरी चालेल. मिक्स करून झाले आपलं. त्यामध्ये थोडंसं वरून मीठ टाकूया आपण. मीठ तुम्ही खाऊनच टाका. कारण आपण शेवला पण मीठ टाकले आणि मिरच्या ते तळताना त्यामध्ये मीठ टाकले. त्यामुळे नंतर तुम्ही खाऊन बघा आणि त्यानंतर मीठ टाका. इथं भेळ तयार झाली. एकदम तुम्हाला आवाज येत असेल किती कुरकुरीत झाली आहे.